नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुटलेल्या विद्युत तारेचा मृत्यूचा फास, बापलेकाचा शेतात जागीच मृत्यू. नमस्कार, मी राधिका जाधव आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. इथं भावनांचं दुःखही सवाल बनतं. आज एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना. खत टाकण्यासाठी शेतात गेलेल्या ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब शिकारे वय 42 वर्षे आणि त्यांचा मुलगा महेश वय 15 वर्षे यांचा विजेच्या तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. दोष कोणाचा? ही घटना अपघात म्हणून सोडून चालणार नाही. ही थेट महावितरणच्या बेपर्वाईची हत्या आहे. 15 दिवसांपूर्वी वादळामुळे वीज तारा तुटली, पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ती न दूर केली न बदलली. आज त्या तुटलेल्या तारेखाली बाप लेकाचा प्राण गेला. जन्म देणारा आणि भविष्य घडवणारा दोघही गेले. काकासाहेब शिकारे गावाच्या प्रश्नांवर लढणारे लोकप्रतिनिधी, महेश हा शाळकरी मुलगा, स्वप्न उराशी बाळगणारा. मातीत खत टाकायला गेले होते, मृत्यू मातीत गाडून गेला. राष्ट्रशक्तीतर्फे या दुर्दैवी बापलेकाला भावपूर्ण श्रद्धा. पण श्रद्धांजलीपुरती बातमी नको. महावितरण जबाबदार नाही का? दोषींवर अजूनही कारवाई का नाही? कुटुंबाला तातडीची मदत कधी मिळणार? हे सरकारला खडबडून जाग करणारा आवाज आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. शिकारी कुटुंबाला किमान 25 लाखांची मदत आणि नोकरी द्या. तुटलेल्या तारांबाबतच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी. मी राधिका जाधव राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज वरून स्पष्ट सांगते की ही घटना अपघात नाही. ही सरकारी यंत्रणेकडून झालेली बेफिकिरीची थेट शिक्षा आहे. ही घटना घडली आहे शिकारे वस्ती, बाळगव्हाण तालुका, जामखेड जिल्हा अहमदनगर. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. इथं आवाज फक्त बातमीपुरता नसतो, तो अन्यायावर आसूड असतो.